सर्वप्रथम तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती अशा प्रकारे आपली जी प्रीसेट असतील ती तुम्हाला भेटून जाईल। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तिला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे, खाली प्लस आयकॉन दिसेल तिला क्लिक करायचं आहे, इमेज मीडियामध्ये यायचं आहे। इथून जर तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचा। तर मग तो जो माझा जो काही फोटो असेल तो फोटो मी तुम्हाला या ठिकाणी ऍड करून दाखवतो। आता अशा प्रकारे माझा या ठिकाणी फोटो ह्या फोटोवरती क्लिक करायचा आहे, ॲरो चिन्हावरती क्लिक करून अशा प्रकारे त्याला शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला वरती 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करायचा। नंतर झूमच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो आपला काही फोटो असेल तो आपल्या ऍडजस्टनुसार अशा प्रकारे तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी फोटो आपल्या या ठिकाणी ऍड केला तर तिथून असं बॅक यायचं आहे। तर फोटोवरती क्लिक करून या ठिकाणी इफेक्ट्स मध्ये यायचं आहे। ऍड इफेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरती सर्च बार मध्ये सॅच्युरेशन अँड व्हायब्रेशन अशा प्रकारे तुम्ही टाईप करायचं आहे। 1 नंबरला अशा प्रकारे इफेक्ट यायचा। त्याच्यानंतर वरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग वरती जायचं आहे। याची सॅच्युरेशन असेल ते अशा प्रकारे तुम्हाला काही कमी करून घ्यायचे, तुमच्या ऍडजस्टनुसार तुम्ही अशा प्रकारे कमी करून घ्यायचे अशा प्रकारे। त्यानंतर तुम्ही या इमेजवरती आपल्या अशा प्रकारे लॉंग प्रेस करायचा आहे आणि सॉंगच्या वरती अशा प्रकारे सेट करायचा। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपल्या इमेजला अशा प्रकारे व्हिडिओ लुक आलेला आहे। जरी तुम्हाला हे येलो कलर जर जास्त दिसत असेल किंवा कमी करायचा असेल तर ती आपल्या इमेजच्या वरती तुम्ही बघू शकता रेक्टँगल 1 वरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी मध्ये यायचं आहे। इथून आता 68 आहे तर इथून तुम्ही कमी पण करू शकता आणि अशी वाढवू पण शकता। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ऍडजस्टनुसार मित्रांनो ठेवून द्यायचं आहे ते। त्यानंतर फर्स्ट यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इमेज मीडियामध्ये जायचं आहे। इथून पुन्हा तुम्हाला मी जे पीएनजी दिलेलं आहे टेक्स्ट पीएनजी बनवून दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। ही तुम्हाला मटेरियलमध्ये आपल्याला भेटून जाईल। तिला ऍड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफर होती यायचं आहे। तिला अशा प्रकारे वरती बरोबर ब्लॅक शेडच्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही ऍड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला जर ब्लर इफेक्ट लावायचा असेल तर याआधी इथून हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा। अशा प्रकारे आपल्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून घ्यायचा मित्रांनो। अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी सेव्ह होत आहे। हा व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ या ठिकाणी सेव्ह झाला आहे। त्याला सेव्ह करण्यासाठी वरती सेव्हच्या आयकॉनवर अशा प्रकारे क्लिक करायचा आहे। इथून पूर्णपणे बॅक येते। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे कॅपकट हे ऍप्लिकेशन भेटून जाईल मित्रांनो। तुम्ही इझिली तुम्ही गुगलवरून किंवा आपल्याला इन्स्टॉलला मेसेज केला तर तुम्हाला हे ऍप्लिकेशन भेटून जाईल मित्रांनो। त्यानंतर या ठिकाणी ओपन केल्यानंतर या ठिकाणी न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आता डाउनलोड केलेल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला फक्त। या ठिकाणी ऍड वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी ऍड होऊन जाईल। तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इफेक्ट्स मध्ये यायचं आहे। इफेक्ट्स आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो फर्स्टला तुम्हाला ब्लरचा इफेक्ट दिसून जाईल। या ठिकाणी नेटवर्क आहे तर थोडं स्लो चालतं मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला व्हीपीएन वगैरे यूज करावे लागेल। अशा प्रकारे इफेक्ट लोड झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता डायमंड झूम हा इफेक्ट असेल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। अशा प्रकारे अप्लाय होऊन जाईल मित्रांनो। तर तुम्हाला कुठपर्यंत ठेवायचा तर तुम्ही तुमच्या ऍडजस्टनुसार ठेवता, तर मी इथपर्यंत याला ठेवणार आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला ब्लर इफेक्ट लागून जाईल। त्यानंतर तुम्हाला नंतर फर्स्ट यायचा, नंतर व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे। थोडंसं त्याला वरती स्लाइड करायचं, तुम्हाला या ठिकाणी क्रोमॅटिक हा इफेक्ट दिसून जाईल किंवा तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता। त्या क्रोमॅटिकवरती क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे पिक करून घ्यायचं आहे। या क्रोमॅटिकचं काम काय आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी इमेजला कशा प्रकारे अशा प्रकारे थोडं नॉर्मलचं ब्लिंक किंवा कलर करताय तुम्ही बघू शकता, दिसायला एकदम असं अट्रॅक्टिव्ह वाटते। अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट झालेला आहे आणि तुम्ही याला डाऊन करण्यासाठी वरती एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट होण्यास सुरू होईल। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।